सोडलं की मिळतं हे वाक्य ऐकून कदाचित तुम्हाला हसूही येईल, पण हा विश्वाचा एक गुपित नियम आहे. मंडळी, विश्वाचा एक उलटा नियम आहे. हा नियम सांगतो की जोपर्यंत तुम्ही सोडत नाही तोपर्यंत तुम्हाला मिळणार नाही. ऐकायला थोडं विचित्र वाटतंय ना, पण हे खरं आहे. जे तुम्ही जितकं घट्ट धरून ठेवता तितकंच ते तुमच्यापासून दूर पळतं, आणि जे तुम्ही खरंच सोडून देता तेच परत येतं आणि त्यापेक्षा जास्त मिळतं. पण हे रहस्य काय आहे आणि आपण काय करायला पाहिजे, याच गोष्टी आपण जाणून घेऊयात. आपल्याला लहानपणापासूनच सांगितलं गेलंय, कष्ट कर, धरून ठेव, सोडू नकोस, मिळवण्यासाठी लढ. पण हे सगळं एका बाजूने आहे, दुसरी बाजू आपण विसरतो. निसर्ग आपल्याला दररोज शिकवतोय, सोडणं ही कमजोरी नाही तर तीच ताकद आहे. जोपर्यंत तुम्ही जुनं सोडत नाही तोपर्यंत नवीन कसं येईल. हे फक्त भौतिक गोष्टींसाठीच नाहीये, भावना, आठवणी, अपेक्षा, भीती सगळ्यांसाठी खरं आहे. आता एक झाड बघा, शरद ऋतूत ते आपली जुनी पानं सोडतं. का? कारण त्याला माहिती आहे ही जुनी, कोरडी, पिवळी पानं फांदीवर राहिली तर नवीन पालवीसाठी जागाच उरणार नाही. झाडाने जर ती पानं गच्च धरून ठेवली असती तर वसंत ऋतूत नवीन कोंब कधीच फुटली नसती. निसर्ग सांगतोय, रिकामं होणं ही भरण्याची पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे. आणि हे झाड फक्त एकदा नाही, दरवर्षी हे करतं आणि तरीही ते मजबूत होत जातं. पण आपण माणसं याच्या नेमक्या उलट करतो. आपण काय काय घट्ट पकडून ठेवतो. त्या व्यक्तीचा 10 वर्षापूर्वीचा अपमान जो आता फक्त तुमच्या मनात जिवंत आहे. अपयशी नातं जे संपलं तरी मी काय चुकलो हे रोज स्वतःला विचारत राहणं. मी तसं का केलं हे ओझं रोज ढकलत राहणं. काय होईल, नोकरी जाईल का, पैसे पुरतील का, ही भविष्याची भीती बाळगणं. हे सगळं तुमच्या मनात इतकं भरलंय की नवीन आनंद, नवीन संधी येण्यासाठी जागाच उरत नाही. तुमचं मन एखाद्या काठोकाठ भरलेल्या ग्लासासारखं झालंय. त्यात अमृत ओतलं तरी ते बाहेर सांडेल, कारण मिळवण्यासाठी आधी रिकामं करावं लागतं. आता सोडणं म्हणजे हार मानणं अजिबात नाही, ते म्हणजे मुक्त होणं. जसं जेव्हा तुम्ही हे असंच व्हायला हवं ही अपेक्षा सोडता तेव्हा तुम्ही कामात पूर्ण जीव लावू शकता, फळाची चिंता न करता प्रक्रियेत रमता, आणि मग अपेक्षेपेक्षा जास्त मिळतं. सगळं माझ्या मनासारखं व्हायला हवं हा अट्टाहास सोडला की मानसिक तणाव कमी होतो. विश्वाला तुमच्यापेक्षा जास्त माहिती आहे. चूक झाली तर ती झाली, ती सुधारता येत नाही, पण तिचं ओझं रोज ढकलणं थांबवता येतं. म्हणून क्षमा करा, स्वतःला आणि दुसऱ्यालाही. मी असाच आहे हे लेबल सोडलं तर नवीन तुम्ही जन्माला येऊ शकता. ज्या क्षणी तुम्ही हे ओझं खाली ठेवता त्याच वेळी तुम्हाला काहीतरी जादुई घडलेलं दिसेल. भीती सोडली तर धाडस आणि नवीन